नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारांवरती रोजच एक आरोप होत असल्याचं पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्याकडून शिक्षकांना पैठणी ड्रेस आणि नथनीचं वाटप झाल्याचा जो आरोप आहे तो करण्यात आला आहे आणि या संदर्भातील काही फोटो आहेत ते देखील समोर आलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आहेत। तो काय सांगाल? खरं तर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये शिक्षकांना नथ पैठणी आणि ड्रेस वाटप केल्याचं आपल्या म्हटलं जातं आहे, ते हा माझ्यावर केलेला आरोप असावा। माझं जे आहे हे शिक्षक बांधव आणि शिक्षकांच्या आशीर्वादाने मी इलेक्शन्स करतोय आणि माझे प्रतिस्पर्धी उमेदवार कुठले ना कुठल्या माध्यमातून माझ्यावर आरोप करत असतील। मला माहीत नाही काय चालू आहे काय नाही, आणि मी पूर्णपणे शिक्षक आणि माझे शिक्षक बंधू यांच्याच याच्यावरती काम करतोय। माझं जे केलेलं काम आणि त्यांचं प्रेम याच्यावरती मी हे इलेक्शन्स करतोय। विरोधक माझ्यावर आरोप करत असतील, मला त्यातलं काही माहिती नाही। अपक्ष उमेदवार जे आहेत विवेक कोल्हे त्यांनी देखील परवा पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरती एक असा आरोप केलेला आहे की जे आपले प्रतिस्पर्धी म्हणजे आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत किशोर दराडे यांच्या बंधूंना पुढील निवडणूक सोपी जावी याकरिता आपल्याला ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यात आली, असं देखील त्यांनी शंका उपस्थित केली। ते वयाने फार लहान आहेत, त्यांना इलेक्शन काय असतं हे कळत नाही। इलेक्शन मी महाविकास आघाडी म्हणून लढतोय आणि माझ्यावर सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे। भारतामध्ये इंडिया आघाडी आहे, मी कुठला अपक्ष उमेदवार नसून की रात्रीतनं आलो आणि उभा राहिलो, त्याच्यामुळे लहान मुलाच्या बाबतीत मला बोलणं चुकीचं वाटतं। भाऊ, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी जी आहे ती आढळून आलेली आहे। विवेक कोल्हे यांनी देखील या मतदारांना इशारा दिलेला आहे आपण मतदान करून अन्यथा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात। आपण कसं पाहता याकडे बोगस मतदानाकडे? मतदान बोगस आहे किंवा कसं आहे हे प्रशासनाचं काम आहे। आम्ही उमेदवार म्हणून शिक्षक बांधवांना भेटणार आणि त्यांच्याकडनं मतदान करून घेणार। त्यांच्याकडनं मतं हे जे शिक्षकांची मतं जी आहेत ही मुख्याध्यापकांच्या सहीने झालेली आहेत, त्याच्यामुळे हे प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासन ते करेल। त्याच्यामुळे उमेदवार म्हणून याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे। मी शिक्षक बांधवांपर्यंत जाईल आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे अचानक आलेले उमेदवार आहे, त्यांना इलेक्शन्समध्ये फक्त भानगडीच करायच्या दिसत आहेत असा तो उमेदवार असल्यामुळे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मला बोलणं हे परत एकदा मी सांगतो की हे चुकीचं आहे। नक्कीच भाऊ, धन्यवाद। आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात आपल्यासोबत होते महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे। कॅमेरा पर्सन आकाश शवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।